सध्याचा काळ कठीण आहे, संघर्षाचा आहे. मात्र जिल्ह्यातील जनतेच्या जोरावर आपण वादळातही दिवा लावू. आपली इच्छा असो अथवा नसो, आपणास जिल्ह्याच्या हितासाठी आणि जिल्ह्यातील चुकीचा विचार रोखण्यासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. वाहनाच्या आरशात सारखं बघायचं नसतं, अन्यथा अपघात होईल. तसे इतिहासाकडे सारखं बघून चालणार नाही. नूतन सदस्यांनी अभ्यासपूर्ण मांडणीतून जनतेचे प्रश्न सोडवून घ्यावे, असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलंय. ते वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एका सत्कार समारंभात बोलत होते. अजिबात नाही. हात पाय फ्रॅक्चर जरी असला तरी जनरल बॉडीला जायचं. एवढं लक्षात ठेवा, जनरल बॉडी कधी चुकवायची नाही. त्या जनरल बॉडीमध्ये आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्हा परिषद गटातले, गटात असणाऱ्या गावातले जे काय प्रश्न आहेत ते परखडपणे चांगल्या शब्दात, चांगल्या आणि भाषेमध्ये, आजकाल जी काही भाषा ऐकतो ना काही लोकांची, तसल्या गलिच्छ भाषेत नाही बोलायचं आपल्याला. तो बोलला म्हणून आपण बोलायचं असलं करायचं नाही, बरोबर ना. चांगल्या शब्दात, चांगल्या भाषेमध्ये आपल्या लोकांच्या भावना, अडचणी काय आहेत हे अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी बोलल्या पाहिजे. कुठलाही अधिकारी कुणाला घाबरतो माहिती का? जिल्हा परिषद सीओ आयएस जरी अधिकारी असला तरी तो ज्याला घाबरतो, ज्याचा सभागृहाचा अभ्यास आहे, तो त्याला घाबरतो. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचे प्रश्न जे काय असतील ते येणाऱ्या काळात या ठिकाणी, आणि आम्ही आहोत ना, खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आहे थोडा संघर्षाचा काळ आहे. महाराष्ट्रात अनेक लोक संघर्ष करतात आणि काही लोकांना वाटतं ही प्रस्थापित आहेत म्हणून यांना काही त्रास नसेल. आम्हालाच लय त्रास होतो. पोलीस स्टेशन ऐकत नाही, तहसीलदार ऐकत नाही, प्रांत ऐकत नाही. गेलोय त्यातनं आम्ही. पूर्वी गेले असतील, माझे वडील गेले असतील, शेवटी तेही शून्यातनं आले. पतंगरावजी कदम साहेब सुद्धा बिन चपलातले, बिन शिक्षण घेता शेवटी ते शिक्षण ते घेत घेत भारतीय विद्यापीठ उभं केलं. मग संघर्षाच्या राजकारणात त्यांनी त्यांचं काम उभं केलं. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांनाही संघर्ष झालाय. पण त्यांच्या तुलनेत आम्हाला जो होतोय जरी वेगळा असला तरी मला वाटतं तो कमी आहे. पण ह्या संघर्षातनं सुद्धा तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीच्या बळावर आम्ही वादळात दिवा लावू सांगली जिल्ह्याच्या राजकारणात, एवढा निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्यापैकी संपल्या. पुढील 3 वर्ष एकजुटीने, एक विचाराने, एक या ठिकाणी चांगलं या ठिकाणी आपण करूया. साहेब तुम्ही सिनियर आहात, मी आणि विशाल पाटील आम्ही नेहमी म्हणतो आम्ही तुमच्याकडे बघून या ठिकाणी राजकारण करतो. मला एकच विनंती, विशालरावनी बोलून दाखवलं त्यावर इस्लामपूर अशा आमची 1-2 घ्या सोबत. आमची पार्टी जी आहे ती तुमचीच पार्टी हो. वाळवा शिरशिरामध्ये जी आहे ती तुमच्या बरोबरच आहे, ती काही वेगळी नाहीत. आणि म्हणून आज त्यांनी संधी साधली. 1-2 आमचा कुठला तरी माणूस संधी द्या, असं एकमेकांना संधी देतच आपल्याला पुढे चालवायचंय. शेवटी काय झालं तर आता मला एवढं लक्षात आलंय आपणच एकमेकांना आहोत सुख दुःखात, बाकी कोणी नाही.